नमस्कार मंडळी. दगड बांधकामानंतर आता लिंटलचं काम आपलं चालू झालेलं असा. तर ह्यो कॉर्नर आपण 0 पकडलेलो आहे. इकडे आपली हाईट 7 फूट 3 इंच साधारण येता. या साईडला इकडे 8 फूट 1 इंच आपली हाईट येतात लिंटलची. साधारण 5 ते 6 इंचाचा डिफरन्स आहे. तर आपण आता एक गोष्ट ठरवली आहे की ह्यो लेवल पोर्शन आपण एक लेवल करणार असं. ह्यो देखील अर्धो एक लेवल असतो किंवा त्या वॉलपर्यंत एक लेवल असणार आणि तो लेवल आपण डाऊन करणार आहोत. कारण दोन्हीकडून आपल्या गोंधळाचा इकडे 10 ते 11 इंचाचं लिंटल घालूचं लागतो किंवा आपल्या फ्लोरिंग हाईट वाढवूची लागते असं आपलं प्रॉब्लेम असा. कारण घर आपला पूर्ण असा स्लोपमध्ये झुकलेला. ही लेवल जर आपण 0 पकडली तर या साईडने थोडीशी सेटलमेंट झालेली आहे. 1 आणि 2 कॉर्नरला सेटलमेंट. तो एक कॉर्नर आपलं लेवलमध्ये असा. तर असे आता आपण हे करूचा ठरवला. बघूया इकडे आता आपल्या बॉटमचा काम चालू असा. तर आता जे आपण हाईट असा तर ती 7 फूटच डायरेक्ट क्लिअर ठेवलेली आहे. एक्झॅक्ट आपल्याला 7 फूट 3 इंच आहे. 1 इंच आपण अप करून या ठिकाणी बॉटम मारल्यात. एक आपलं मेन टार्गेट असणार आहे की फ्रंट बाजू आणि ही एक आपली खळ्याची बाजू येतात. तर ह्याची जी विंडो बॉटम लेवल आहे ती आपण सेमच ठेवणार आहोत. लिंटलची बॉटम लेवल ते आपली बॅक साईड तिकडे पडवी येणार आहे. त्यामुळे तिकडच्या साईडला आपण ॲज इट इजच डोअर आणि विंडोचे लेवल ठेवणार आहोत. कारण तर पूर्ण झाकला जाताना एका छज्जा वगैरे काहीच नाही आहे. फक्त आपल्या एक विंडोच्या वरती सपोर्ट म्हणून एक लिंटल लागतील आहे. त्याच्यामुळे त्या साईडला आपण एवढा काय लेवलचा तसे इश्यू काय करणार नाही. तर आपल्या तो पूर्ण अगदी 10 ते 11 इंचाचो बीम होतो. कॉन्क्रीट वगैरे एक्स्ट्रा जाताला प्लस स्टील वगैरे देखील त्याची बारची जी लिंटलची विड्थ असते ती पण जास्त होते. तर बघूया आता इकडे आपलं काम चालू असा. सेंटरिंगवाली गँग आपली इलेली असा. जे आपल्या फोंडा साईटवर काम करत होती तीच गँग आपली या ठिकाणी काम करणारा. तर सर्व मटेरियल वगैरे इलेला. आणि आज असा महाशिवरात्र. तर महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर या ठिकाणी आपल्या लिंटलचं काम सुरू झालेलं. सेंटरिंगच्या कामाचं आपलं दिवस दुसरं. पहिल्या दिवशी आपण हे जे रूम असत तर हे रूमचा साईड्स वगैरे मारून घेतले. लेवल वगैरे सगळे काढली किचनची वगैरे पूर्ण. आणि त्यानंतर जे आपले लॉफ्ट होते आता देवकुलीक आपण एक लॉफ्ट घेतलेलो असा. किचनला या ठिकाणी एक लॉफ्ट घेतलेलो. ही स्टोर रूम आहे या ठिकाणी एक लॉफ्ट घेतलेला. तर ह्याचा काम आपलं कंप्लीट झालेला असा. आणि आता बॅक साईडचे जे 3 रूम असत यांचं काम चालू आहे. अशी एकंदर परिस्थिती आहे. पहिल्यांदा आपण हे प्लॅन केलेलो की हे जे संपूर्ण 6 रूम असत या 6 रूमचा लिंटल एक लेवलला घ्यायचा. बॅक साईडचे 3 रूम असत त्यांचे लेवल थोडीशी डाऊन करायची. पण त्यानंतर आपण जरा विचार केलो की समजा भविष्यात या ठिकाणी जर ही रूमची आपण लेवल वाढवली म्हणजे लादी तर आपण यंदा करणार नाही तेवढा बजेट नाही आहे आपला. त्यामुळे जर समजा लादी आपण एका लेवलला घेऊची ठरवली तर हे आपल्या बॅक साईडचे 1 2 3 2 विंडो आणि एक डोअर असत. तर हे डाऊन जातले आणि त्यांची उंची साधारण 6 फूट राहतली. कारण आता ती जी आपण लाईन दोरी लावलेली आहे तर तिची उंची आपली जवळपास नाही म्हटलं तरी 12 ते 14 इंच असा. लिंटल आपला 6 इंच येतात. तो जो आपला कॉर्नर आहे त्या ठिकाणी 6 इंच आपण पकडली आहे. इकडे मध्ये वाढलेली असा. इकडे साधारण अंदाजे नाही म्हटलं तरी 10 इंचापर्यंत या ठिकाणी लेवल गेलेली आहे. आणि जे आपले लास्टवाले रूम असतात त्या ठिकाणी जवळपास 13 ते 14 इंच लेवल जातात. त्याच्यामुळे आपण एवढं टप्प डाऊन करणार होतो आणि त्या ठिकाणी एक एक्स्ट्रा चिऱ्याची लाईन फिरवणार होतो. पण ती चिऱ्याची लाईनीचं पण असं गोंधळ होऊ लागलो की आपले 9 इंच हाईटला जो दगड येतात तर तो आपल्या 2 इंच कट करूचं लागतं. कारण आपण 7 इंच लिंटल कास्ट करणार होतं आणि 7 इंचाचा बांधकाम करणार होतं. तर तो आता प्लॅन आपण पोस्टपोन केलं. त्याच्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करता आपण आता संपूर्ण एक लेवलला त्या ठिकाणी बांधकाम करणार आहोत. फक्त नंतर आपलं जे हाईट असणारा तर जे आपलं 3 दगड ठरवलेले म्हणजे 9 त्रिक 36 इंच म्हणजे 3 फूट आणि आपला ज्या लिंटलचा मेजरमेंट असता 6 इंच. तर असं पकडून 3.5 फूट होणार होता. तर आता आपला कमी होता. आपण आता 2च दगड फक्त या ठिकाणी वरती लावणार आहोत असं पूर्ण प्लॅन आहे. तर बघूया ज्यावेळी आता हे सगळं कास्टिंग होईल त्याच्यानंतर तो ठरत की त्या ठिकाणी आपली हाईट नाही म्हटलं तरी आताच सध्या 7 फूट 9 इंच असा. आणि त्याच्यामुळे आपल्या वरती फक्त साधारण 2 फूट 3 इंचापर्यंत बांधकाम करूचं. त्याच्यातनं पण आपल्या 6 इंचाचं लोड बेरिंगचं बीम टाकूचा. त्याच्यामुळे त्या देखील बांधकाम आपला कमी होतं. तर आता या सर्व कास्ट झाल्यानंतरच अंदाज आहेत.
आणि स्टील कटिंग पण आपण आधी केला नाही, कारण प्रत्येक ठिकाणी रिंगची साईज वेगळी येतात. स्टील बार आपले सेम राहणार आहेत. आपण पूर्ण जे लिंटल असेल या ठिकाणी 10 mm चे 4 बार यूज करणार आहोत आणि 8 mm स्टिरप्स असतात. फक्त जे स्टिरप्स म्हणजे रिंगांची जी साईज असणार ती फक्त काही ठिकाणी वेगळी येतील. या ठिकाणी जरा मोठे लिंटलचे बीम येतील आणि या ठिकाणी छोटे येतील. तर त्या हिशोबाने आपण तसं स्टील कटिंग करून या ठिकाणी काम करतलो. तर हे भविष्यात काय प्रॉब्लेम येता नाही म्हणून आताच आपण हाईट अप करून घेतली आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी हाईट आपली जवळपास सध्याच आता 8.5 फुटाच्या आसपास असा आणि त्या ठिकाणी साधारण 7 फूट घेतलेली हाईट बॉटमची. चला आता बघूया आजच्या दिवसात किती काम होतं. आता माझ्या मते आजच्या दिवसात 1-2 रूम कंप्लीट होतील. ह्यो एक रूम आणि जिन्याचा भाग थोडंसं बॅलन्स राहावं. कास्टिंग करताना पण आपल्या वन टाईममध्ये कास्टिंग होणार नाही, कारण जवळपास 1600 स्क्वेअर फीटचे संपूर्ण 350 रनिंग फूटमध्ये हे रिंग असतात. त्याच्यामुळे वेळ लागतो आणि हँड मिक्सिंग आपला सर्व कॉन्क्रीट असणार. त्याच्यामुळे आपण 2 टप्प्यात कास्ट करणार आहोत. पण ते कास्ट करताना जॉईंट जे ठेवणार आहोत ते आपण भिंतींवर ठेवणार आहोत. शक्यतो लॉफ्टमध्ये वगैरे किंवा जे आपले नॉर्मल छोटे मेंबर असतात छज्जा वगैरे या ठिकाणी आपण शक्यतो जी रनिंग असतली ती ठेवतो लावणार. तर आता आज महाशिवरात्रीचा 3रा दिवस असा, दिनांक 17 फेब्रुवारी. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण काम चालू केलेला. कालचा एक दिवस सोमवार 16 फेब्रुवारी आपण हॉल्ट केलेलो, कारण काल लाईटीचं पण गोंधळ होतो. त्याच्यामुळे आपले कामगार इले नव्हते आणि आज मंगळवारी पुन्हा एकदा आपला काम सुरू झालेलं असं. तर टोटल लिंटलच्या कामात आपल्या 7 ते 8 दिवस लागण्याचे चान्सेस आहेत, कारण आता ह्याच सगळं कंप्लीट करू अजून आपले 2 दिवस जातले. त्यानंतर स्टील बांधूक एक आपले 2 दिवस जातील आणि कास्टिंगला पण 2 दिवस, असे मिळून टोटल 7 ते 8 दिवसाचा आपला ह्या सर्व काम लिंटलचा. 2 दिवसामध्ये आपला लिंटल ठोकून पूर्ण झालेला असा. पहिल्या दिवशी तिकडचा ठोकलेला होता, दुसऱ्या दिवशी ह्या संपूर्ण कंप्लीट झालेला. इकडे डेप्थ आपली 14 इंच इलेली आहे आणि त्या कॉर्नरला 7 इंच ते 8 इंच या ठिकाणी आपली डेप्थ दिलेली असा. बाथरूमचं एक स्लॅब आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जिन्याचं पोर्शन हे 2 अजून बाकी आहेत. तर ते आपण नंतर करणार आहोत, ह्याच्यासोबतच करणार आहोत. आणि आता आपण आजपासून या ठिकाणी कॉन्क्रीटचा मटेरियल टाकूक सुरुवात केलेला, कारण जवळपास एवढं 350 ते 380 रनिंग फूटचं संपूर्ण लिंटल आपल्या एक भरूचं असा. डेप्थ पण जास्त आहे, त्यामुळे कॉन्क्रीट आपला जास्त जाणार आहे. तर त्यासाठी आपण वाळू आणि खडी या ठिकाणी डेपो मारूक सुरुवात केलेली आहे. एक मेजर डेपो इकडे मारणार आहोत, जिथून या आपला सगळा कवरअप होईल. इकडचं पोर्शन कवरअप होईल आणि तिकडच्या रूमसाठी त्या ठिकाणी, कारण तो त्या ठिकाणी तिकडे स्लॅब असा, त्यामुळे त्या रूममध्ये आपल्याला एक डेपो घ्यायचं लागतं, म्हणजे तिकडून स्लॅबला आपल्याला बरा पडतला. या डेपोचं माल आपल्याला जिण्यासाठी देखील यूज करू गावतलो, कारण इकडे आपण दगड ठेवलेले आहेत ह्या वरच्या बांधकामासाठी. इकडे देखील दगडत, तर इकडे त्या बांधकामासाठी लागणार आहेत. आणि बाकीचा आपला संपूर्ण 7 इंच जाडीचा बांधकाम असा, त्या ठिकाणी आपण नवीन दगड सर्व यूज करणार आहोत. तर इकडे आपण कॉन्क्रीटसाठीचा डेपो बनवतो. तर अजून याच्यामध्ये आपल्याला स्टील टाकूचा असा, तर त्या ठिकाणी आपला स्टील कटिंगचा देखील काम चालू आहे. आणि जी काही छोटी मोठी कामं याची रवलेली होती, कारण हाईट जास्त असल्यामुळे या ठिकाणी जे आपले फळी प्लाय वगैरे असतात ते एक्सपांड होण्याचे चान्सेस असतात. आणि ते जर एक्सपांड झाले तर या ठिकाणी जी आपली वरती विड्थ 8 इंचाची हवी ती आपल्या गावतली नाही, आतबाहेर होतली. तर म्हणून त्या ठिकाणी सर्व जा क्लिअरन्सचा कामा, बाइंडिंग वायर वगैरे बांधणं, तर त्या सगळा चालू असा. या ठिकाणी इकडे आपला स्टील कटिंगचा काम चालू आहे. तर आपण जिंदालचा स्टील वापरतो 550Dचा. तर याच्यामध्ये आपण 10 mm चे 4 बार लिंटलला पकडलेले असतात. याची हाईट 8 इंच असल्यामुळे आपल्या हे जवळपास 6 इंचाचा पकडलेला असतं आणि विड्थला आपला 7 इंचाचा असल्यामुळे या ठिकाणी 4 ते 5 इंचाचा आपण विड्थ पकडलेली असा. मेन बार ते आपले टॉप आणि बॉटम 4 बार 10 mm चे असतलेत आणि 8 mm चे आपण रिंगे वापरतो, जा आपला स्पेसिंग जवळपास 7 ते 8 इंचाचा असा. हेवी लिंटल असताना त्याच्यामुळे आपण नंतर स्लॅबच्या डिझाईनवेळी थोडेफार जरा चेंजेस करणार आहोत. इम्पॉर्टंट ठिकाणीच बीम घेणार आहोत, नाहीतर जवळपास आता ही हाईट आपली या ठिकाणी 7 फूट 9 इंच झाली आहे, त्या ठिकाणी जवळपास 8.5 ते 9 फुटापर्यंत हाईट गेलेली असा. त्याच्यामुळे लगेच आपल्या 10 फुटावर बीम घेणं म्हणजे आता कॉस्टली जाताला खूप. त्याच्यामुळे वरचं बीम कदाचित आपण स्किप मारू, इम्पॉर्टंट ठिकाणीच फक्त बीम देणार आहोत. खडीचं स्टॉक आपलं ऑलरेडी होतो मागवलेलो. ही वाळू आपण मागवलेली आहे.
लिंटलला आपण या ठिकाणी जरा जाड वाळू वापरतो हो, कारण कॉन्क्रीटचं आपलं हे असं आणि जाड वाळू आपण शक्यतो कॉन्क्रीटला वापरतो. पाठीमागे एक डेपो असा तो आपलं बारीक वाळूचा असा तो आपण बांधकामासाठी वापरलेलो होतो. तर या ठिकाणी असं आपली बारीक वाळू आणि ही आपण मागवली आहे काल जाड वाळू. इकडे सर्व स्टील ठेवलेलं असा, यामध्ये ह्या 12 mm चा स्टील असा तर आपण जिन्यासाठी स्पेशली मागवला. त्याच्यानंतर ह्या असा 8 mm, तर ज्या डिस्ट्रीब्युशन बार असताना जे स्टिरप्स असतले ते आपले 8 mm मध्ये असणारच आणि जे आपले लिंटलचे मेन बार असणारच ते 10 mm चे. तर 10 mm चा स्टील या ठिकाणी मागवलेला. तर स्टील आपण स्ट्रेट करून घेतो आणि शक्यतो कंटिन्युअस स्टील टाकायचा प्रयत्न करतो, कारण आपली जी घराची संपूर्ण लेंथ आणि विड्थ ती जवळपास 40 बाय 40 आहे. त्यामुळे एक बार आपलं कंटिन्युअस सर्व ठिकाणी बसणारा. फक्त काही ठिकाणी जे इंटरसेक्शन होतले त्या ठिकाणाहून बार आपल्या पास करूचे लागणार. काही भीमध्ये हे कंटिन्युअस या ठिकाणी बांधतात. इकडे बघितलं असतं या ठिकाणी कोणताही स्टील कटिंग केलेला नाही, तर हे पूर्ण एकदम लिंटल जे आपले असतात ते सर्व या भिंतींवर बसणार. इंटरनल फक्त असतले ते आपल्या त्या ठिकाणी बार पास करून मग हे रिंगे बांधूचे लागतले आहेत. आपण आता साईटवरून इलो पुन्हा घराकडे. तर या ठिकाणी आपला स्टील बांधण्याचं काम चालू असा. 1 2 3 4 त्या साईडची फेसची वॉल आणि या साईडची फेसची वॉल 6 जे लिंटल असत तर ते आपण पूर्ण थ्रूआउट बांधलेले असत. कोणत्याही ठिकाणी ते का कट आपण नाही पकडलेलो असा. आणि हे फक्त इंटरनल असत ते पण आपण विदाऊट कट बार यूज करतो. जे आपलं पूर्ण 40 ते 42 फुटाचं रॉड येतं एक, तर ते आपण डायरेक्ट यूज करतो. कोणत्याही ठिकाणी आपण कट किंवा लॅपिंग वगैरे काय केलेला नाही. तर फक्त जे आपले 6 साईडचे बार असतात त्यांना व्यवस्थित झाला. तर हे जे इंटरनल बार असतात त्यांना फक्त आपल्या कसे त्या लिंटलच्या बीममधून पास करून असे हे स्टिरप्स वगैरे असतात त्या आतमध्ये टाकूचे लागतात. तर असं एकंदर काम चाललेलं असं. अजून लॉफ्टचा आपला स्टील बांधूचा बाकी आहे. त्यानंतर त्या ठिकाणी बाथरूमच्या स्लॅबचा देखील शटरिंग बॉटमचा कंप्लीट झालेला असा. त्याच्यावर अजून आपल्या स्टील सर्व बांधकाम करूचा. आणि इकडची पडवी आपण पूर्ण खाली केलेली होती. तर ज्या आपला या ठिकाणी सर्व मटेरियल म्हणजे दगड वगैरे सगळे तुटत वगैरे किंवा जी काय माती वगैरे असतात तर ती आपण या मागच्या पडवीत टाकतो. आणि त्या पडवीसाठीचं डोर इकडनं करणार आहोत. तर आपण त्या ठिकाणी फोडून घेतला. त्या ठिकाणी तिकडे पायरे बनवलेली असतात बाहेर जाण्यासाठी. आणि या ठिकाणी असं आपलं बाथरूम. तर ही आपण जी पूर्ण रूम आहे ती फिलअप करून घेतो. या ठिकाणी सर्व जी माती वगैरे टाकलेली होती तर ती आता तिकडे संपूर्ण लेवल करून मग एका शेवटला आपण कॉन्क्रीट करतो. कारण एक विषय असं असता की हे आपण जे सर्व गोष्टी काम करतो म्हणजे लिंटल म्हणू किंवा आपला जिनो त्याच्यानंतर बाथरूम स्लॅब हे जेव्हा आपण अल्टरनेट कास्टिंग करतो तेव्हा काही वेळा कॉन्क्रीटचा माल वगैरे उरता तर तो आपण या ठिकाणी टाकून घेतो. आणि त्याच्यासाठी सर्व लेवलिंगचं काम चालू असतं. त्याच्यावर आपलं पूर्ण चांगलं व्यवस्थित पाणी वगैरे मारू हवा, कारण ही माती वगैरे चांगली गॅपमध्ये बसा कवी. खाली तर दगड वगैरे असत त्याच्यामुळे तसं काय प्रॉब्लेम नाही. त्याच्या खाली आपला PCC पण असा कोबो, त्याच्यामुळे तसा सेटल तर होण्याचे चान्सेस नाहीत. पण गॅपमध्ये थोडेसे जर माती वगैरे जाऊन बसली तर कॉन्क्रीटच्या खाली जी गॅप रवता ती रवतली नाही. आपल्या लिंटलच्या कामात अजून एक विषय असं की आता हे आपण बॉटम मारल्यात. बॉटमपासून आपण 8 इंचावर या ठिकाणी लिंटल घेतलेला आणि त्या हिशोबाने आपण ही पूर्ण रिंग बनवलेली असा. तर जो चिऱ्यापासूनचा पोर्शन आहे बॉटमपासून तो चिऱ्या टॉपपर्यंत तो जवळपास 6 ते 7 इंचाचा आपल्या टोटली कॉन्क्रीट भरूचा लागताला. तर ही एक लाईन, त्याच्यानंतर 1 2 3 आणि 4 वॉल. तर ह्यांका संपूर्ण आपला कॉन्क्रीट 6 ते 7 इंचान एक्स्ट्रा जाताला. या ठिकाणी बघितलं तर साधारण 2 ते 3 इंचात जाता. या भिंतीवर आपला लिंटलचे बार बसणार आणि खाली ज्या 2 ते 3 इंच राहता त्या ठिकाणी एक्स्ट्रा आपला कॉन्क्रीट जातला. तर हे 1 2 3 आणि 4 वॉल आणि सोबत ही जी स्ट्रेट वॉल असा ती या ठिकाणी थोडीफार लेवल असा. मेजर असं काय प्रॉब्लेम नाही. बॉटम वगैरे ते लेवललाच असतात. त्या ठिकाणी आपल्याला थोडासा जी आपली जी लेवल आहे त्याच्या खाली जायचं लागतं. त्याच्यामुळे इकडे तर कॉन्क्रीट रेग्युलरच आहे त्याला. या ठिकाणी पण रेग्युलरच कॉन्क्रीट आहे. हे आपले संपूर्ण 8 इंचाचं पोर्शन आहे. 8 इंच बाय
7 इंच आणि जो मधलो पोर्शन येतो तो आपलो 8 इंच बाय 8 इंच. तर असं संपूर्ण आपण लिंटलची साईज पकडलेली असा. तर इकडे सर्व लिंटलचं स्टील झालं आपलं बांधून. आता जे आडवे सर्व बीम असतात तर त्या ठिकाणी काम चालू आहे. इकडे आपण पोर्शन बाकी ठेवलो कारण या ठिकाणी आपण जर लँडिंगसाठी जो रॅम्प बनवून घेतलो इकडून आपलं जिनो जाणार वरती आणि त्या ठिकाणी एक लँडिंग येणार आहे. त्याच्यामुळे ह्याचे बार आपण त्याच्यामध्ये टायअप करतलो आणि मग नंतर राईट साईडला या ठिकाणी अप असणार आहे. इकडे मध्ये एक आपण बीम घेणार आहोत पण तो 10 फूट उंचीक असणार आहे. तर त्याचा अजून आपला डिझाईन चालू आहे. पहिला जो आपण कॅल्क्युलेशन केलेला 9x7चा तर त्याच्यामुळे आपल्या एक मधलो बीम घेऊ गावत नाही आणि ह्यो पूर्ण जो एरिया तर आपल्याला अर्ध्यापेक्षा कमी यूज करूक मिळता. तसं गोंधळ होता. त्याच्यामुळे शक्यतो आपण पायऱ्या जर हायटेडच ठेवणार आहोत कारण भविष्यात या ठिकाणी वरती काय बांधकाम वगैरे आपण करणार नाही कारण ह्या घर हा तास खूप मोठा असा. त्यामुळे वरती बांधकाम करू जो काही विषयच नाही. त्याच्यामुळे आपण पायऱ्या थोडेसे जरा उंचच ठेवणार आहोत. 20 फेब्रुवारी 2026 तर आपल्या या ठिकाणी लिंटलचा कास्टिंगचा काम चालू झाला. तर परवाच्या दिवशी आपण हे पूर्ण डेपो मारून घेतले. या ठिकाणी जवळपास 15 बॅगचा आपण कॉन्क्रीटचं माल टाकून घेतलेलो असा. या ठिकाणी एक 5 बॅग आणि त्या ठिकाणी एक 5 बॅग टोटल हे आपला जर रनिंग फूट असं तर 300 ते 350 रनिंग फीट आहे. त्याच्यामध्ये आपलं स्लॅब इन्क्लुडिंग हे लॉफ्ट असत इन्क्लुडिंग आणि जे आपले लिंटलची डेप्थ ती पण 12 ते 14 इंचापर्यंत गेलेली असा. रेग्युलरचं पकडू गेलं तर 25 बॅगमध्ये आपलं ह्या कॉन्क्रीट हो का पण डेप्थ जास्त असल्यामुळे या ठिकाणी आपल्या 40 ते 45 बॅग जवळपास कॉन्क्रीट होणार असा. तर आपण 2 टप्प्यात काम करणार आहोत. पहिला टप्पा आपण ह्यो अर्धो भरून घेणार आहोत. नंतर जे आपण जॉईंट सोडणार आहोत ते वॉलवरच जॉईंट सोडणार आहोत. त्यानंतर आपला जो जिनो आहे तर जिन्यासाठी देखील या वॉलवर आणि इकडच्या वॉलवर देखील आपल्या एक जॉईंट सोडून ठेवतो लागतो कारण इकडून आपल्या एक जिनो नंतर ठोकून त्या ठिकाणी आपल्याक नेवचो असा. कारण मटेरियल भरपूर लागते. जवळपास 1600 स्क्वेअर फीटचा घर आहे. त्याच्यामुळे ह्याच्यातले आपण साईड उद्या खोलून मग ते साईड्स असतले ते आपण या जिन्यासाठी वापरणार असं. त्या ठिकाणी आपला जो जिन्याचं काम असं जिन्याच्या बाथरूमच्या स्लॅबचं तर ता चालू असा. तिकडे आपण 10 आणि 10 mm पूर्ण बार घेतलेले असतात कारण वरती आपल्या पाण्याचे टाके ठेवतात प्लेन जाळी असा. आणि इकडे आता कॉन्क्रीटचं काम चालू झालं असं. व्हायब्रेटर वगैरे सर्व असं. पण व्हायब्रेटर आपण या ठिकाणी शक्यतो यूज करणार नाही खाचून घेणार आहोत कारण या ठिकाणी प्रॉब्लेम असो हा आपलो की हे जुने भिंती असल्यामुळे या ठिकाणी गॅप खूप आहे आणि व्हायब्रेटर मारल्यानंतर ती सगळी स्लरी आपली या गॅपमधून पूर्ण बाहेर जातली आहे. कारण जुने भिंती आपले हे हातान मापात आणलेले होते त्याच्यामुळे ते थोडेसे अनइवन असतात. त्यामुळे फळी पण आपली एका लेवलला बसली नाही. आपलं बहुतेक कॉन्क्रीट आपलं फुकट जातं. त्यामुळे आपण शक्यतो खाचून घेणार आहोत. आणि हे 7 इंचची डेप्थ आणि 7 इंचची रुंदी असल्यामुळे एवढं मेजर तसं काही इश्यू नाही. फक्त जी आपली मागे 14 इंचाची जी साईड येतात त्या ठिकाणी आपल्याला एक व्हायब्रेटर यूज करूचं लागणार आहे कारण तेवढा खाली खाचणं तर जरा थोडंसं पॉसिबल होत नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वॉइड्स राहतं. त्यामुळे या पोर्शनला आपण व्हायब्रेटर मारणार आहोत. आणि सोबत मागचा जो आपलं बाथरूमचा स्लॅब आहे तो ओपन टू स्काय असणार आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी देखील आपल्या व्हायब्रेटर मारणं गरजेचं नाही तर भविष्यात तिथून लिकेजचे वगैरे प्रॉब्लेम येऊ शकतात. तर या ठिकाणी आपण फक्त खाचूनच घेतलं. आणि आता वाजल्यात 11:30 तर सगळं माल आपल्याला प्रिपेअर करू थोडंसं उशीर झालं. त्याच्यानंतर आता आपला कॉन्क्रीट सुरू झालेला असं. चला तर आपली टीम इलेली असं जवळपास 10 जण असतात. त्या ठिकाणी 5, 6, 7 त्याच्यानंतर ते तिकडे 2 जण असतात आणि 1 जण त्या ठिकाणी स्टील कटिंग करतात कारण जे काय काय छोटे मोठे गोष्टी राहिल्या आहेत ते कंप्लीट करूचे आहेत तरच आपलं ह्या काम कॉन्क्रीटचा पुढे चलतला. चला बघूयात एका किती वेळ लागतात. या ठिकाणी आपण हँड मिक्सिंगनेच माल बनवतो आणि खाली आपलं संपूर्ण CC फ्लोरिंग आहे कोबो. त्याच्यामुळे आपल्याला तसा काय प्रॉब्लेम नाही माती भीतीचा. त्याच्यामुळे याच्यावरच आपण माल प्रिपेअर करतो आणि हँड मिक्सिंगचं माल करतो. तर ह्यो आपण M20 to M25च्या रेंजमध्ये माल बनवतो ज्याच्यामध्ये आपण एका बॅगसाठी जवळपास 6 ते 7 वाळू आणि 7 ते 8 खडी असं आपण संपूर्ण माल या ठिकाणी बनवलेलो असं. तर 2 दिवसात हे सगळे डेपो मारून घेतल्याने आणि आज या ठिकाणी कॉन्क्रीट चालू आहे.
दुपारचं 1 वाजलो आणि आपल्या ठिकाणी किचनचं लॉफ्ट आणि लिंटल भरून झालो. हॉल झाला भरून, त्यानंतर देवखोलीचं विंडोचं छज्जा आणि लॉफ्ट देखील झालो. आणि आता आपण एक बेडरूमकडे गेलो. तर या ठिकाणचं एक डेपो संपलो, दुसरा डेपो चालू होता. तर तो संपून आपण या ठिकाणी येतलो आणि जेवल्यानंतर पुन्हा या ठिकाणच्या डेपोचं काम चालू होईल. तर ह्यो संपूर्ण जो माला तर तो आपल्या या ठिकाणी सर्व यूज करूचा या रूमला. त्याच्यानंतर यो रूम एक बॅलन्स राहिला तो कंप्लीट करतलो आणि मग नंतर बॅक साईडला त्या ठिकाणी अजून एक डेपो केलेला त्या रूममध्ये. तर तो आपण माल त्या स्लॅबमध्ये घेतलो. टार्गेट असा आता कंप्लीट करूचा, पण या ठिकाणी डेप्थ जास्त असल्यामुळे बघूया कंप्लीट होता की नाही. तर जर डेपो नवीन बनवूचं लागलो तर कदाचित वेळ लागत, नाहीतर होत लवकर. दुपारच्या 2:30 वाजल्यात आणि आपला काम पुन्हा सुरू झाला. तर दुपारच्या रेडीत सकाळच्या रेडीत आपला 1 2 3 रूम कंप्लीट झाले, ही अर्धी झाली आहे. तर 2 डेपो आपले संपले. मोठं डेपो आहे त्याच्यात बघूया आपला किती काम होतं आता. तर इकडे आता आपण पाणी मिक्स करून हँड मिक्सिंगला चालू केला. चला इकडून आता सुरुवात करूची आपल्या का. तर जिनो आपण नंतरच स्लॅबच्या वेळी करणार आहोत, कारण आपल्याला थोडे त्याच्यात चेंजेस करूचे आहेत. पहिला आपला टार्गेट होता इकडे लिंटलपर्यंत घ्यायचा, तर आता तिकडेच हाईट करून आपण डायरेक्ट स्लॅबपर्यंत जिनो घेतलो. त्यामुळे तो आता काम आपण करणार नाही. बाथरूमचा स्लॅब आता भरून घेतलो. पाणी पिण्यासाठी एक ब्रेक घेतलो आणि तर इकडची आपली एक रूम झाली आणि आपण या बीम घेतो. तर या ठिकाणी एक प्रॉब्लेम, आपण व्हायब्रेटर मारत होतो पण गॅप एवढे असत की माल वगैरे खूपच खाली पडता, कारण जे भिंती असतात ते हातानं कट केलेले असतात तेव्हाचं दगड. त्याच्यामुळे प्लाय वगैरे आपलं एकदम लाईनमध्ये लागलो नाही. नवीन जर भिंती असले असते तर ते काय एका लेवलला आपलं प्लाय लागतं. क्वचित काही ठिकाणी दगड आतबाहेर होतं, तिकडे फक्त लिकेज राहतं, पण एवढा राहत नाही. पण या ठिकाणी दगड जुनं असल्यामुळे खूप गॅप राहतात, त्याच्यामुळे आपल्या जुनी पद्धत वापरूची लागता. तर आपण ह्या रिपीन खाचतो. आपण एक टीम इकडून काम करतो आणि दुसरी टीम आपली तिकडून काम करतो. तर त्यांच्याकडे तो बांबू असा, तर त्याने ते खाचतात. तर त्यांना आपण हे लॉफ्ट भरूसाठी दिलेलं असा आणि आपण या ठिकाणी बीम सर्व भरतो. तर ही लाईन झाली आहे आपल्या कितपर्यंत जायचं असं, आणि असा दोन्हीसाठी उभ्या राहून आपल्या काम करूचा लागता. इकडे जवळपास 15 फूट खोला, या ठिकाणी 10 फूट. हा, तर आता पाणी पिल्यानंतर पुन्हा एकदा काम चालू. 4:15 वाजले संध्याकाळचे आणि ऑलमोस्ट आपला लिंटल आणि लॉफ्ट कंप्लीट झालेला असा. तर ह्यो एक लॉफ्ट थोडं बाकी आहे, तिकडचं एक लॉफ्ट, ह्यो एक छज्जा बाकी आणि मग नंतर स्लॅब आपलं बाथरूमचं. साधारण मग वाटतं 5-5:30पर्यंत होय सगळा कंप्लीट. आणि मटेरियल पण ऑलमोस्ट आपण जो एक 15 बॅगचं डेपो बनवलेलं होतं, तर तो ऑलमोस्ट आता संपलेलो असा. तर बघूया ह्याच्यातलं आपलं थोडंसं लागत, कारण हे पण आपण एक 5 बॅगचं टाकलेलं होतं आणि त्यामध्ये आता 1 2 हे 3 गोष्टी होतल्या. त्याच्यामुळे त्याच्यासाठी जर लागणारा डेपो आता आपण 2 ते 3 बॅगचा या ठिकाणी घेतलो. बघूया आता किती लागतात तो. तर आता 2 दिवसांनी आपण लिंटल या ठिकाणी खोलतो. तर या ठिकाणी आपले साईड्स वगैरे खोलणं चालू आहे. आणि आता वरचा बांधकाम आपला 7 फूट टू स्लॅब बॉटम, तर आता आपलं काम आता चालू होतं.